जुन्नरमध्ये जयंत पाटलांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येते। आगामी काळात काही जण पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे। शिरूर दौऱ्यादरम्यान जयंत पाटलांकडून गुप्त बैठका घेण्यात येत आहेत। तर जुन्नरमध्ये जयंत पाटलांच्या गुप्त बैठका झाल्याची माहिती आता समोर येते। आगामी काळात काही जण पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आगामी काळात कोण नवीन पक्षामध्ये येतंय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिरूर दौऱ्यादरम्यान जयंत पाटलांकडून या गुप्त बैठका घेण्यात येत आहेत। जुन्नरमधून बातमी येते। जुन्नरमध्ये जयंत पाटलांच्या गुप्त बैठका झाल्याची माहिती समोर येते। शिरूर दौऱ्यादरम्यान जयंत पाटलांकडून या गुप्त बैठका झालेल्या आहेत। आगामी काळात काही जण पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे। तुषार झरेकर अधिकची माहिती देत आहेत। तुषार, शिरूर दौऱ्यादरम्यान जयंत पाटलांकडून गुप्त बैठका घेण्यात आल्याचं कळतंय, काय नेमकं घडतंय? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर शिरूर लोकसभेमध्ये अचानक जयंत पाटलांनी दौरा घेतल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। प्रथमतः जुन्नर विधानसभा असेल, त्यानंतर आंबेगाव विधानसभा असेल, या दोनही विधानसभांच्या बैठका उरकल्यानंतर त्यांनी आता खेड विधानसभामध्ये खरं तर बैठक घेतलेली आणि यानंतरून त्यांची जी बैठक आहे ती शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये बैठक असणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या बैठका अचानक घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा खरं तर सुरू आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि आता अचानक जयंत पाटलांनी पुन्हा एकदा या आढावा बैठका घेतल्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये शिरूर लोकसभेतील अनेक नेते येण्यास इच्छुक असल्याचं बोललं जाते। त्यामुळे आजच्या बैठकींना एक विशेष महत्व आहे आणि कोण कोण खरं तर या राष्ट्रवादी पक्षामध्ये येत आहे हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे। निश्चित तुषार, जसं तुम्ही म्हणता इनकमिंग कोणाचं होतंय पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।